सगळ्यांना शुभ सकाळ। कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर तुम्ही बघितली मटकीला किती छान मोड आलेले आहेत आणि तेही फक्त एकाच रात्रीमध्ये। तर मटकी भिजवण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्कीच बघा। खूपच सोपी पद्धत आहे, आपल्याला बांधून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही आणि खूप छान मोड येतात। एकच दिवस झालेला आहे म्हणजे एकच रात झालेली आहे आणि किती छान मोड आलेले आहेत। चला असो, आज या तुळशीला मला ना वर्मी कंपोस्ट घालायचं होतं, कारण की तुळशी ना वाढतच नाही आहे, म्हणून म्हटलं याला आज आपण वर्मी कंपोस्ट घालून बघूया। तशी घालते मी 8-15 दिवसातून एक वेळा, म्हणून आज घालायचं होतं। तर वर्मी कंपोस्ट थोडीशी माती उकरून घालून घेतलं आणि हे काल ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळसूत्र दाखवले होते ना, आज म्हटलं थोडा शॉर्टकटमध्ये तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवते। खूपच सुंदर आणि खूपच अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे। फक्त 120 रुपयामध्ये 6 मंगळसूत्र भेटलेले आहे आणि डेली यूजसाठी चांगले आहेत ना। असे तर रोज रोज आपण एकच एक मंगळसूत्र घालून कंटाळलेलं असतो आणि सोन्याचंही असलं तरी काय झालं, रोज वेगवेगळं घालायची आपल्याला आवड तर असतेच आपल्या बायकांना, म्हणून म्हटलं चला स्वस्तात मस्त आहेत तर मागवून बघूया। आणि खूपच छान क्यूट आहे। 120 रुपयामध्ये 6 भेटत आहे, मग अजून कायच पाहिजे। एक मंगळसूत्र आपल्याला 20 रुपयाला पडते। 15-20 दिवस महिनाभर घातलं की फेकलं तरी हे महाग आहेत नाही का, पण तरीही चांगले टिकतात बरं का हे मंगळसूत्र। मी आधीसुद्धा मागवले होते आणि आता मी पुन्हा दुसऱ्या डिझाईनमध्ये मागवले आहेत, छान आहेत तसे। आणि मला ना माझ्या हॉलला थोडासा अजून डेकोरेट करायचं आहे, तसं तर जास्त नाही करायचा, आधीच मी बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत, पण थोडासा अजून चेंज करायचा आहे त्याचा लुक। त्यासाठी इथं मला ही एक हँगिंग बास्केट लावायची आहे आणि ही सुद्धा मी मिशोवरूनच घेतलेली आहे। फक्त 100 रुपयाची एक आहे, 200 रुपयाच्या 2 आहेत आणि खूप क्यूट वाटली मला ती जूट बास्केट। आणि आता तिथे मला ते स्टिकर लावून घ्यायचं होतं, म्हणून मी बघत होते कुठे चांगली दिसेल म्हणून, आणि ते कसं डेकोरेट करणार आहे लवकरच त्याचा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्यासाठीच मी अजून एक वस्तू मागवली होती मिशोवरूनच, आणि ते म्हणजे हे कुशन कवर मागवले होते। आधीचे तसे माझे खूपच खराब झालेले आहेत, म्हणून असेही मला मागवायचेच होते। तर मला असं वाटलं होतं की हे एम्ब्रॉयडरी केलेले असतील, पण हे एम्ब्रॉयडरी केलेले नाही आहेत, प्रिंट आहे ही, पण तरीही छान आहेत। क्वालिटी एवढी काही खराब नाही आहे, फक्त 280-85 रुपयाचे आहेत 5, आणि छान आहेत त्या मानाने, खूपच चांगली क्वालिटी आलेली आहे आणि कलरफुल आहेत। तसा माझा सोफा ग्रे कलरचा आहे, तुम्ही बघितलाच आहे। तर त्यावरती रेड कलर, व्हाईट कलर, क्रीम कलर, येलो कलर असे कुशन कवर छान दिसतात, किंवा मल्टी कलरचेही चांगले दिसतात। आणि त्याचा सोफा कवर तर मी चेंज नाही करणार आहे, तोच राहू देणार आहे, आणि त्यासाठीच मी हे कुशन कवरही मागवले आहे। काही महागडे नाही आहेत, स्वस्तच आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत। असं दुरून वाटतच नाही की प्रिंट केलेली आहे, असं वाटते एम्ब्रॉयडरीच केलेली आहे, आणि खूपच सुंदर आहेत, मला आवडले। तर मी तर हे ठेवून घेणार आहे आणि हॉलचा लुकही लवकरच चेंज करणार आहे, तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। खूप काही महाग वस्तू लागत नाहीत आपल्याला आपलं घर डेकोरेट करायला, छोट्या छोट्या स्वस्त वस्तूंनीही आपण आपलं घर डेकोरेट करू शकतो। आणि चला आता हे फ्रीज मॅग्नेट जे तुम्ही बघत आहात ना, ते तसं तर आठवड्याच्या भाजीपाल्याची किंवा स्वयंपाकाची तयारी करण्यासाठीच मी उपयोगात घेत असते, तरीसुद्धा त्याचा दुसराही एक उपयोग मी करत असते, ते म्हणजे व्हिडिओची प्लॅनिंग करण्यासाठी। तर येणारे 5 व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवायचे आहेत किंवा कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ शूट करायचा आहे, ते सगळं 5 टॉपिक मी याच्यावरती लिहून ठेवत असते, म्हणजे मग येणाऱ्या व्हिडिओची शूटिंग करायला मला सोपं जातं। बऱ्याच जणांना वाटते व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ बनवणं खूपच सोपं आहे, पण खाणं जेवढं सोपं नाही येते। बऱ्याच वेळा तर 24 घंटे विचार करत राहावं लागते कोणता व्हिडिओ शूट करायचा आहे आणि आज कोणता टॉपिक निवडायचा आहे, शूट काय करायचं आहे, आणि कधी कधी तर टॉपिकसुद्धा सुचत नाही, कधी कधी स्क्रिप्टसुद्धा लिहावी लागते, आणि तरीही लोकांना वाटते की खूप सोपं आहे। व्हिडिओ एडिट करावा लागतो, त्याला 2-2, 3-3 तास निघून जातात, आणि शूट करावा लागतो, आणि परत व्हॉइस ओव्हरसुद्धा करावा लागतो, आणि काही वेळा तर सुचतसुद्धा नाही काय बनवायचं आणि काय नाही बनवायचं। आणि एवढी मेहनत घेतल्यावर सुद्धा जेव्हा व्ह्यूज येत नाही, लाईक्स येत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, तेव्हा खूप जास्त डिप्रेशन येते। तरीसुद्धा जे यूट्यूबर आहेत ना, त्यांना माहिती असेल की
किती मेहनत घ्यावी लागते यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी. एक प्रकारे नोकरी असली ती तरी पुरवडते. सकाळी 9 वाजता गेले की 5 वाजता घरी आणि त्यानंतर फ्री टाईम असतो. पण एका यूट्यूबरला तर 24 तास नुसता व्हिडिओचाच विचार करावा लागतो. काय बनवायचं, काय शूट करायचं, कोणता टॉपिक ठेवायचा आणि व्हिडिओ कसा शूट करायचा. खूप जास्त हॅक्टिक होऊन जाते सगळं. तरीही लोकांना वाटते काय हिला, ही तर नुसतं व्लॉगच बनवत राहते. पण पाहिजे तेवढं सोपं नाही आहे हे सगळं. चला असो, एक यूट्यूबरची लाईफ तर एक यूट्यूबरलाच माहिती आहे. सकाळचे घासून ठेवलेले भांडे थोडेसे सुकले होते म्हणून म्हटलं चला जागच्या जागी ठेवून देऊया. आणि एकीकडे चहा सुद्धा ठेवलेला आहे, कारण की संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि संध्याकाळचे 5 वाजो किंवा 6 वाजो, संध्याकाळचा चहा तर मला पाहिजेच पाहिजे, भलेही कितीही गरमी असो. आणि सध्या तर मरणाची गरमी पडायला लागली आहे. काय माहिती, असं वाटते केव्हा पावसाळा सुरू होतो आणि केव्हा नाही. मे महिन्यामध्ये तर कायच होणार आहे काय माहिती. खूपच जास्त गरमी पडते आहे. आणि आमच्या सुरतमध्ये, गुजरातमध्ये तर खूप जास्त गरमी आहे. 38-40 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे इकडे. खूपच जास्त गरमी होते आजकाल. तर चला चहा पिऊन घेतला मस्त. आणि आता काल सकाळच्या स्वयंपाकाची म्हणजे टिफिनची तयारीसुद्धा मला करून ठेवायची होती. वेळ होता माझ्याकडे थोडा, तर ह्या गवाराच्या शेंगाची भाजी मला टिफिनमध्ये बनवायची आहे. म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर शेंगा तरी साफ करून ठेवूया. सकाळच्या टिफिनची तयारी जर आदल्या दिवशी रात्री किंवा आदल्या दिवशीच करून ठेवली तर मग सकाळी जास्त घाई गडबड होत नाही. आणि आपण सगळ्याच बायका तसंच करत असतो. हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. सगळ्याच बायकांना आता तरी माहिती झालेलं आहे की सकाळचा वेळ कसा वाचवायचा आणि कामं कशी पटपट आवरायची. तर मी सुद्धा या गवारीच्या शेंगा आतापासून तोडून ठेवते. टीव्ही बघता बघता कामं केले की कामं थोडीशी सोपी होतात आणि थोडंसं मनोरंजन देखील होऊन जाते. बाकी एकाच ठिकाणी बसून 2-2, 3-3 तास टीव्ही बघणं हे तर आपल्या बायकांना काही शक्यच नाही आहे. काही अपवाद असतील त्यामध्ये, पण अशी कामं करता करता टीव्ही बघितली की थोडंसं मनोरंजनही होऊन जाते आणि कामं देखील आपली होऊन जातात. चला आज मस्त तुम्हाला भरलेली वांगी आणि बटाट्याची भाजी मी शेअर करते तुमच्यासोबत. बरेच दिवस झाले बनवली नव्हती. तशी तर हिवाळ्यातच बनवली की चांगली लागते, पण आता भाजीला काही नव्हतं म्हणून म्हटलं हीच भाजी बनवूया. खायला खूप छान लागते, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. तर इथे मी 4च वांगे घेतलेले आहे आणि 3-4 बटाटे घेतले आहेत. तर बटाटे मोठे होते म्हणून त्याला मी 2 भागात कट केलेले आहे. छोटे असतील तर अख्खे घेतले तरीही चालतात. मी अख्खेच घेते, पण आता छोटे नव्हते माझ्याकडे, मोठेच होते म्हणून मी 2 भाग केलेले आहेत. आणि वांग्याला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मध्ये 2 चिरा मारायच्या आहेत आणि बघून घ्यायचे आतमध्ये वांगे किडके तर नाहीत ना. बरेच वेळा वांगे आतून किडके निघतात, बाहेरून चांगले दिसतात पण. आणि त्यासाठी बघा इथे मी दाण्याचा कूटसुद्धा बनवून घेतलेला आहे. दाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा, जास्त बारीक करायचा नाही. आणि यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा. लसूण थोडासा जास्तच वापरायचा, खूप छान टेस्ट येते. अद्रक घालायचं नाही, फक्त लसूणच घ्यायचा. आणि आता धणे जिरे पूड मी यामध्ये 1.5 चमचा घातलेली आहे. गरम मसालासुद्धा आपल्याला 1.5 चमचा घालायचा आहे. आणि अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे. तर गरम मसाला 1.5 चमचा घालायचा आहे. 1 चमचा आणि थोडंसंच वरे घेतला होता. आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. तर तिखटसुद्धा मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे घालायचं आहे तिखट. आणि मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर पूर्ण भाजीचं मीठ मी इथेच घालून देते. तर 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर याला मग लगेच आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. तर मी बटाट्यामध्ये हे मिश्रण काही भरत नाही, बटाटे मी असेच टाकत असते. पण तरीसुद्धा तुम्हाला बटाट्यांमध्येही भरायचं असेल तर हे मिश्रण तुम्ही बटाट्यामध्ये सुद्धा भरू शकता. मी फक्त वांग्यांमध्येच भरत असते. आणि चांगलं दाबून दाबून भरायचं बरं का, खूप छान टेस्ट येते या भाजीची. आणि आता कुकरमध्येच आपण ही भाजी करणार आहोत. तर कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. मग त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. तर मोहरी चांगली तडतडली की नंतरच जिरं घालायचा. आणि मग जे वांगे आणि बटाटे आपण मसाला भरून ठेवले होते ना ते या तेलामध्ये सोडायचे आहेत. आपल्याला वरून दुसरं काहीच मसाला घालायचा नाही आहे. सगळे आणि वांगे आणि बटाटे घालायचे आहेत. आणि जो मसाला शिल्लक उरलेला आहे ना तो सुद्धा सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे कुकर हलवत मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती दाट पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग भरपूर अशी यावरती कोथिंबीर घालायची आहे. शेवटी
कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स केलं की लगेच याला झाकण ठेवून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचे आहेत किंवा वांगे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत 2 या 3 शिट्टीतच वांगे शिजले जातात आणि मस्त भाजी आपली बनवून तयार होते. जास्त काही उशीरही लागत नाही आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते. तर पहा मस्त भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. एक वेळा नक्कीच बनवून ट्राय करा. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.